देवदत्त नामधारका ऐक विख्याती गुरु गेले म्हणती लोकांप्रती गुरु आहेत गाणगापुराती अनुभव येता पहा लोके। मित्र हो नमस्कार, मी नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो। राहुल कुलकर्णी। मी तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये सिंह राशीचे जे ग्रहांचे संक्रमण 7व्या स्थानात होणार आहे, 4 ग्रह सिंह राशीला या महिन्यामध्ये 7व्या स्थानामध्ये क्रमण करणार आहेत। एकादशात गुरु बसलेला आहे, लग्न स्थानात त्यांचा असा धगधता केतू या ठिकाणी बसलेला आहे, म्हणजे राशी सिंह राशीमध्ये केतूचा वास आहे। या सगळ्या ग्रहांचं कॉम्बिनेशन सिंह राशीला कशा पद्धतीने हा महिना घालवतील, या महिन्यामध्ये कुठले अनुभव त्यांना देतील, हे मी तुम्हाला या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी कृपया सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आवडल्यास या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं। मी नक्षत्राच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक महिन्याला राशी भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण राशी या बऱ्याच लोकांच्या असू शकतात, पण त्या नक्षत्रातल्या लोकांना ते येणारा महिना किंवा ते होणारं संक्रमण कशा पद्धतीने जाईल, मी याचा प्रयत्न करत आहे मित्र। तर सिंह राशीमध्ये अगोदरच रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यहम, म्हणजे ऋषीश्वरांनी त्या वचनामध्ये म्हणलेलं आहे। तर त्या केतूचं विराजमान या सिंह राशीमध्ये आहे सध्या, आणि सप्तमामध्ये त्यांच्या शततारका नक्षत्रात राहू आहे। कारण मनातले लोक सिंह राशीचे लोक भावनेने विचार खूप कमी करतात, त्याच्यातून ह्या महिन्यात जर त्यांच्या केतू जर विराजमान असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या भावना अतिशून्य होऊन जातात, म्हणजे खूप कमी भावनात्मक होऊन विचार करतात, प्रॅक्टिकली विचार करतात। आणि त्यांच्या सध्या असलेल्या 4 ग्रहांचं संक्रमण पाहता हे 6ष्ठ स्थानात आहे, आणि 6ष्ठ स्थानात जर सूर्य, मंगळ आणि बुध, शुक्र असतील तर त्यांना अनेक प्रकारे सेवा कर्मातून सध्या लाभ होत आहे। त्यांच्या केलेल्या सेवेचं प्रत्येक सेवेचं दखल ह्या ठिकाणी घेत आहेत, आणि त्या ठिकाणी सत्ता मिळण्याचा काळ तुम्हाला येणार आहे, आणि तो येणार आहे, सुरुवात त्याची होणार आहे 5 फेब्रुवारीपासून। ज्या वेळेला 5 फेब्रुवारीला शुक्र संक्रमण करून कुंभ राशीत येतील, आणि त्यानंतर विश्वास सप्तमामध्ये 4 ग्रहांची युती प्रवास करवतील। सप्तमामध्ये पत्नीच्या कार्यातून, पत्नीने केलेल्या व्यवसायातून आणि पत्नीच्या अनेक करणाऱ्या दैनंदिन कर्मातून तुम्हाला लाभ मिळेल। या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये स्नेह असेल, अनेक प्रकारे तुम्हाला एकादश स्थानात सध्या गुरुचं भ्रमण असल्यामुळं तुम्हाला मित्रपरिवारांपासून सहकार्य भेटेल। कार्यामध्ये तुमची अनेक प्रकारची प्रगती होईल, कारण आता तुमचे केलेले तर्क खरे व्हायला सुरू होतील। तुम्हाला येणाऱ्या 12 तारखेपासून म्हणजे 12 फेब्रुवारी 2026 या काळापासून भागीदारीमध्ये बरेचसे मोठे कार्य करण्याचे योग येतील। चांगले भागीदार भेटतील, भागीदारापासून लाभ भेटेल, पण खूप मोठा व्यवसाय किंवा खूप मोठे कार्य भागीदारीमध्ये करू नका, मी असा तुम्हाला सल्ला देईन। कारण राजाची राशी असल्यामुळं आणि त्या ठिकाणी होणाऱ्या सप्तमातल्या युत्यांमुळं तुम्ही देवीची उपासना या महिन्यामध्ये करावी। या महिन्यामध्येच विशेष करून पौर्णिमा येते, त्या दिवशी मंगलस्नान तुम्ही करावं। एखाद्या व्यक्तीला होत असेल तर तांदूळ, तूप किंवा पांढरे वस्त्र तुम्ही दान करावेत। आणि विशेष करून या महिन्यामध्ये शेवटी म्हणजे ज्या वेळेला 23 तारखेच्या नंतर जेव्हा मंगळ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी येईल, तेव्हा पंचग्रहांची युती त्या ठिकाणी त्यावेळेला होईल, आणि म्हणून त्या युतीमुळे तुम्हाला कुठले त्रास होणार नाहीत, म्हणून दूरचे प्रवास शक्यतो टाळावेत। प्रवासाला जाताना मारुतीच्या मंदिरामध्ये जो नमस्कार करून प्रवासाला जावं। मारुती सिंह राशीला हा महिना एकंदर अशा पद्धतीने का जाणार आहे, कारण सिंह राशीमध्ये मघा हे नक्षत्र, या मघा नक्षत्रातल्या माघ महिन्याची पौर्णिमा, आणि माघ महिन्यातच हा महिना पूर्ण अर्ध्याच्या वरे महिना माघ महिन्यात संपणार आहे। कारण मघा नक्षत्रामुळे माघ हे नाव पडलं, आणि कुठल्याही दिवर्षाला माघ पौर्णिमे दिवशी हे मघा नक्षत्र असतं। अतिशय ऊर्जावान केतू महाराजांचं नक्षत्र, केतू रूल करतात या नक्षत्राला, आणि या नक्षत्राच्या लोकांचं एक प्रकारचं वेगळंच दिव्य आणि वेगळ्याच प्रकारची एक पर्सनॅलिटी असते, त्यांचं व्यक्तिमत्व असतं। बरेच वेळेला खऱ्याने चालणारे, खूप निश्चयी, खूप न्यायी, आणि बऱ्याच वेळेला रोखठोकपणा हा त्यांच्या स्वभावामध्ये असतो। आणि या रोखठोकेपणामुळं बरेच लोक यांचे स्नेहित होतात, अस्नेहितही होतात, द्वेष पण करतात। कधी कसं असतं की फार खरं बोलणं बरेच लोकांना आवडत नाही, आणि त्याच्यामुळे या सिंह राशीच्या लोकांचं स्पष्ट वक्तेपणा बऱ्याच लोकांना खटकतो। मित्र हो, मला सांगायचं झालं तर या वेळेला आता होणाऱ्या तुम्हाला सप्तम स्थानातल्या या 4 ग्रहांच्या युती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बाधित करतील, पत्नीचे आरोग्य बिघडवतील। म्हणून तुम्ही या कारणातून सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी निरंतर देवीची कृपा मिळावी म्हणून देवीची उपासना करा, आणि परत तुम्ही या कार्याला मार्गे लागा, म्हणजे तुम्हाला येणारा काळ आनंदी असेल, सुखसंपन्न असेल। मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत योग्य व्हिडिओ आणि योग्य मार्गदर्शन पोहोचवत राहील। ज्या कोणाला ज्योतिषाविषयी सल्ले घ्यायचे असतील त्यांनी कृपया खालील नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप करावं, मी त्यांना त्यांचं उत्तर देईन। आणि